नमस्कार, मी संकेत आवटे. फक्त 10,000 रुपये गुंतवणूक करून एक चांगला रोडमॅप मी बनवलाय तुमच्यासाठी. कशा प्रकारे जबरदस्त कमाई होऊ शकते, लाखो नाही करोडो रुपयांची कमाई होऊ शकते. आणि हे प्रॅक्टिकल एक्झाम्पल आहे बरं का. म्हणजे मी जर सुरुवात एका विशिष्ट वेळेला करत असेल तर तिथून पुढे किती मोठा फोलिओ होऊ शकतो याचं एक सिंपल उदाहरण मी आत्ता तुम्हाला या पर्टिक्युलर मॅपमध्ये देतोय. बघायचंय तुम्हाला हा कशा प्रकारे प्लॅन वर्क होतो, कोणासाठी वर्क होतो. फक्त गुंतवणूक 10,000 रुपये. जसं मी तुम्हाला अमाऊंट सांगितली ती आहे 10,000 रुपयांची गुंतवणूक. ही 10,000 रुपयांची गुंतवणूक प्रत्येक महिन्याला मी करतोय. याला आता मी डायव्हर्सिफाय करणार. वय आपण इमॅजिन करतोय 25 वर्षे आहे. आता वय 25च पाहिजे का असं काही बिलकुल नाहीये. तुमचं 30 असेल, 35 असेल, 32 असेल, 60 असेल, काही फरक पडत नाही. हे फक्त मी एक एक्झाम्पल हायपोथेटिकल घेतोय आणि तुमच्यासाठी मी सांगतोय. जर समजा माझ्याकडे 10,000 रुपये आहेत, मी त्याला 3 भागांमध्ये डिवाइड करणार. किंबहुना तुम्ही 4 भागांमध्ये डिवाइड करू शकता. 4,000 रुपये, 3,000 रुपये आणि 3,000 रुपये. अशा प्रकारे 3 ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे मी गुंतवणूक करून याला डायव्हर्सिफाय केलं. चौथा ऑप्शन सुद्धा आहे 1,000 रुपयांचा. हे जे 1,000 रुपये आहेत यामधले 4,000 मायनस करून मी इथं 1,000 ऍड करणार. आता हा ऑप्शन कसा चालतो हे मी तुम्हाला सांगतोय. 4,000 रुपयांची गुंतवणूक जर मी करतोय लार्ज कॅप सेक्टरमध्ये, समजा याला मला ऍव्हरेज 12% रिटर्न मिळाले तर 20 वर्षांमध्ये याची व्हॅल्यू बनते 30 लाख रुपये. तसंच हे जे 3,000 रुपये आहेत जे मी प्रत्येक महिन्याला SIP करतोय ते मी मिड कॅपमध्ये करतोय. जर मी हे मिड कॅपमध्ये करत असेन तर याची व्हॅल्यू 20 वर्षांमध्ये 15% प्रमाणे 45 लाख रुपये होते. आणि हे गॅरंटेड रिटर्न वगैरे बिलकुल नाहीत बरं का. म्हणजे काय, हे 12चे 15 पण होतील, 20 पण होतील, 30% पण होतील, कदाचित 10%, 8% पण होतील. डिपेंड ऑन दी मार्केट कंडिशन असतं. कुठल्याही प्रकारे मी तुम्हाला बाईंग सेलिंगचे रेकमेंडेशन देत नाहीये. सो इथं जर मी हे 3,000 बघितले तर मी हे स्मॉल कॅपमध्ये टाकतोय सेक्टर वाईज. म्हणजे लार्ज कॅप थोडंसं स्टेबल अप अँड डाऊन होत असतं, मिड कॅप त्याच्यापेक्षा थोडंसं ॲग्रेसिव्ह असतं आणि स्मॉल कॅप अजून जास्त ॲग्रेसिव्ह असतं. म्हणजे मार्केटमध्ये ज्या मुवमेंट होतात ना त्या सगळ्यात फास्ट मुवमेंट या स्मॉल कॅप सेक्टरमध्ये होत असतात. हे जे स्मॉल कॅप सेक्टर आहे हे जबरदस्त मूव्ह होत असतं आणि म्हणून आपण अपेक्षा करतो की 18% रिटर्न मिळतील. यामधून माझे 70 लाख रुपये होतात 20 वर्षांमध्ये. आता हे 20 वर्षच का वगैरे वगैरे असा प्रश्न तुमच्या मनामध्ये येत असणार आहे. बघा, सिंपल लॉजिक आहे. 20 वर्ष म्हणजे एक सस्टेनेबल इयर्स आहेत. आपण इमॅजिन करतोय मी 25 वर्षाची गुंतवणूक असताना सुरू केली, म्हणजे माझं वय आहे 25 आणि मी आता गुंतवणूक करतोय. इथून पुढे 20 वर्ष म्हणजे अप्रॉक्सिमेटली 55 वय होऊपर्यंत माझी गुंतवणूक सुरू आहे. आता 10,000च करतोय बरं का. जो व्यक्ती 25 वय असताना सुद्धा 10,000 करत होता तो 55 वर्ष येऊपर्यंत पण 10,000च करतो. हे चुकीचं आहे. ऍक्च्युली याला स्टेपअप करायला पाहिजे. स्टेपअप SIP काय प्रकार असतो तो पुढच्या पार्टमध्ये सांगेन. जर तुम्हाला हवा असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये सांगा स्टेपअप SIP बद्दल तुम्हाला माहिती हवी आहे का. हाच प्लॅन कसा याच्यापेक्षा 10 ते 20 पटीनं मोठे रिटर्न देऊ शकतो हे मी तुम्हाला स्टेपअपमध्ये एक्सप्लेन करेन. पण आता मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की मी 4,000 गुंतवले, 20 वर्षासाठी गुंतवले, 12% रिटर्न मिळाले, इथं झाले 30 लाख. इथं 3,000 गुंतवले, मिड कॅप सेक्टरला आलो, डायव्हर्सिफाय केलं, 40 लाख रुपये झाले. 3,000 इथं टाकले, 20 वर्ष इन्व्हेस्टमेंट केली, 70 लाख रुपये इथं झाले. अजून थोडंसं डायव्हर्सिफाय करायचंय, अजून थोडंसं सेफ जायचंय, गॅरंटीड ॲव्हरेज एक 10% पाहिजेत असं काहीतरी तुम्हाला हवंय तर त्यासाठी मी इकडे जाऊ शकतो. हे 1,000 रुपये मी गोल्डमध्ये टाकले. आता बघा इथं मी डॉट 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 करून दाखवलंय. याचं रिझन काय आहे की ही जी गुंतवणूक आहे ना ही ऑप्शन आहे तुमच्यासाठी. म्हणजे काय, हे जे 4 आहेत ना याला तुम्ही 3,000 रुपये करू शकता. ह्यातले 1,000 कमी करून इकडे टाकू शकता जेणेकरून हे पैसे तुमचे गोल्डमध्ये गेले, 10% रिटर्न 1,000ला मिळाले तर 7,65,000 तुम्हाला मिळू शकतात. पण हे जे काही कॅल्क्युलेशन आहे ते फक्त इथंपर्यंतच आहे. याला मी कन्सिडर केलेलं नाही. जर तुमचं बजेट असेल तर इथे 1,000 रुपये वाढवू शकता. आता तुम्ही म्हणाल सर माझ्याकडे 10,000 नाही आहेत, या 10,000च्या ऐवजी माझ्याकडे 5,000 आहेत, त्याप्रमाणे याला चेंज करा. इथं 1,000 टाका, इथं 2,000 टाका, इथं 2,000 टाका, किंबहुना इथं 2,000, 2,000 आणि 1,000. डिपेंड ऑन युअर रिक्वायरमेंट. तुमची रिस्क घेण्याची ताकद जेवढी आहे ना तेवढ्याप्रमाणे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा. आता कोणीतरी येईल सर 50,000 निवांत शिल्लक राहतात, IT वाली गँग आमच्याकडे भरपूर आहे, 50,000 रुपये तुमचे
दर महिन्याला कदाचित शिल्लक राहत असतील, 1 लाख रुपये सॅलरी असेल, 70,000 असेल, 1.5 लाख असेल, 2 लाख असेल, त्याप्रमाणे तुम्ही हे आकडे चेंज करू शकता. इथं 1 लाख रुपये आहेत का तुमच्याकडे, तर डेफिनेटली तुम्ही इथं 40,000, 30,000 आणि 30,000 अशा प्रकारे करू शकता, जर तुम्हाला ते सगळे पैसे स्टॉक मार्केटमध्ये घ्यायचे असतील तर. मग त्यातली थोडी एफडी करा, थोडे गोल्डमध्ये घ्या आणि बाकी सगळे यामध्ये जाऊ देत. पण गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना लक्षात घ्या, हे जे गोल्ड आहे हे जाऊन सोनाराकडून बिलकुल परचेस एखादा दागिना करू नका. नो डाऊट तुम्हाला दागिना जर हवा असेल तुमच्या इच्छेखातर, तुमच्या आवडीसाठी, तर तुम्ही एक्सपेन्स म्हणून ते घेऊ शकता. एक छान मला दागिना हवाय, तुम्ही घ्या, तुम्ही एन्जॉय करा. पण गुंतवणूक म्हणून एखादा दागिना बिलकुल घेऊ नका. हे सिंपल लॉजिक मला तुम्हाला सांगायचं आहे. मग तुम्ही काय करू शकता, म्युच्युअल फंड मिळतो, ETF मिळतो, सोवरन गोल्ड बॉन्ड मिळतो, 1000 ऑप्शन आहेत. बरं, आता ते मला समजत नाही, नका काळजी करू. तुम्हाला आमची मदत हवी आहे का, या नंबरला कॉल करा, सविस्तर माहिती घ्या, प्रॉपर नॉलेज घ्या आणि इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात करा. कारण जोपर्यंत तुमचं व्हिजन अलाइन होणार नाही तुमच्या इन्व्हेस्टमेंट सोबत, तोपर्यंत तुम्हाला चांगले रिटर्न मिळणार नाहीत. हे बेसिक लॉजिक तुम्ही लक्षात ठेवायचं. आता पुढे 20 वर्षानंतर काय होणार, वय किती झालं माझं, 55 वर्ष वय झाले, 55 वर्ष. मग चेहरा आनंदी काय, डेफिनेटली आनंदी असणार आहे, कारण माझ्याकडे असणार आहेत 1.5 करोड रुपये. आता इंटरेस्टिंग फॅक्ट, मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, व्हिडिओ पॉज करा, कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. मी 10,000 गुंतवले होते प्रत्येक महिन्याला, 20 वर्षानंतर किती परतावा अपेक्षित आहे तुम्हाला, 20,000, 30,000, 40,000. महागाई किती होणार आहे, डबल होईल, तिप्पट होईल. कारण महागाई किती पर्सेंटनी वाढते, 6%. पण जनरली माझ्या हिशोबाने महागाई 10% आरामात वाढते. म्हणजे काय, आज जर मी एक महिना खर्च माझा 10,000 असेल तर 10 वर्षानंतर तो इझिली 20,000 होतो. त्याच्या पुढच्या आणि 10 वर्षामध्ये तो 30,000, 40,000 आरामात व्हायला पाहिजे. म्हणजे तुम्ही 40,000 परतावा इथून या 10,000च्या गुंतवणुकीचा घ्यायला पाहिजे. पण मी सरळ तुम्हाला इथे खाली घेऊन येतोय, इथं 1.5 कोटी रुपये तुमची व्हॅल्यू झाली साहेब. किती, 1.5 कोटी रुपये. आश्चर्याचा धक्का बसला ना. पण अजून एक इंटरेस्टिंग फॅक्ट सांगतो, हेच सगळे पैसे जर डायरेक्ट मी या स्मॉल कॅपमध्ये टाकले असते ना, तर याची व्हॅल्यू मिनिमम ॲज पर धिस रिटर्न इझिली हे 2 कोटी क्रॉस करून पुढे गेले असते. जर माझी व्हॅल्यू 2 कोटी क्रॉस करून पुढे जाते, तर इमॅजिन करा विड्रॉल सुद्धा आपण तेवढीच घेऊ शकतो. आता गेम येते प्रत्येक महिन्याला 1,00,000 रुपयांचा परतावा घेण्याची. कारण माझं वय झालंय 55, आता मला काम करायचं नाही, बस आहे, मी रिटायर्ड होतोय. 60व्या वर्षी जनरली लोक रिटायर्ड होतात, पण आपण 55 पकडतोय. कारण जसं जसं आता भविष्य आपलं अंधारात जात चाललंय असं पण मी म्हणू शकतो. कारण वर्क प्रेशर प्रचंड आहे, मेहनत प्रचंड करावी लागते. आता आपण 60, 70 आणि 100 वर्ष जगणं हे सगळं डोक्यातनं काढून टाकायला पाहिजे. सो एका सर्टन वेळेनंतर आपलं शरीर तेवढं काम करणार नाही. जो हा आनंदी चेहरा आहे ना, तो पुढे सुद्धा आनंदी राहायला पाहिजे. म्हणून मी प्रत्येक महिन्याला 1,00,000 रुपये विड्रॉ करतोय. यासाठी मला काय करावं लागेल, सिंपल आहे. यासाठी मला करावे लागेल SWP. हा काय प्रकार आहे, सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन. हा प्लॅन कसा चालतो, प्रत्येक महिन्याला 1,00,000 रुपये हा तुम्हाला तुमच्या अकाउंटवर देतो. कधी पाहिजेत, महिन्याच्या 8 तारखेला. बरोबर 8 तारखेला तुमच्या अकाउंटवर हे पैसे जमा झालेले असतील. तुम्हाला पैसे पाहिजेत 10 तारखेला, 10व्या तारखेला तुमच्या अकाउंटला हे पैसे जमा झालेले असतील. दॅट इज कॉल्ड SWP, सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन. हा जबरदस्त वर्क होतो. आता तुम्ही म्हणाल 40 वय झालं, तिथून पुढे 20 वर्ष मी ही गुंतवणूक केली, 20 वर्ष गुंतवणूक केली म्हणजे 25 वय होतं. हे 25 वय वाढत 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 इथे ऑन गोईंग मला हे 2 आकडे चेंज करायचे आहेत. माझं वय ॲक्च्युली होणार आहे 45. कारण 25 पासून 20 वर्ष, 35 आणि 45, 45 नंतर 20 वर्ष जर मी पुढे गेलो तर 55 आणि 65. आता इंटरेस्टिंग फॅक्ट इथं बघू शकता तुम्ही, 45व्या वर्षी मला 1.5 कोटी मिळत आहेत. सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की रिटायरमेंट, लोक थकतात. का थकतात, काम भरपूर वाढलंय, वर्क प्रेशर प्रचंड आहे. हेच वर्क प्रेशर सस्टेन करणं कठीण होऊन बसलंय. म्हणून ना आपल्याला कधीही कुठल्याही वेळी रिटायरमेंट घ्यायला लागू शकते. मग विचार करा, 45व्या वर्षी माझ्याकडे आहे 1.5 करोड रुपये. आता मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की किती रुपये लागू शकतात आफ्टर रिटायरमेंट. महिन्याचा खर्च किती असेल 20 वर्षानंतर. आता मी 10,000 खर्च करतोय, 20 वर्षानंतर महागाई वाढून किती वाढणार आहे, 10चे 20,000, 20चे 30,000, 30चे 40,000. इनफ आहेत. 40,000ला सुद्धा मी चांगली लाईफस्टाईल जगेन, 50,000ला जगाल. पण मी म्हणेल 1,00,000 रुपये तुम्हाला विड्रॉ करायचे आहेत. आता हे लाख रुपये 8 तारखेला पाहिजेत, काढून घ्या. 10 तारखेला पाहिजेत, काढून घ्या. पण याच्यापेक्षा भारी पर्याय मी तुम्हाला सांगतो, जो मला तुम्हाला इथं दाखवायचा आहे. याचं नाव आहे SWP, सिस्टमॅटिक विड्रॉ प्लॅन. एक तारीख ठरवून द्या. ही तारीख आहे 8 तारीख.
प्रत्येक 8 तारखेला तुमच्या अकाउंटला 1,00,000 रुपये ऑटोमॅटिकली जमा होतील. तुम्हाला तारीख हवी आहे 10. प्रत्येक 10 तारखेला ऑटोमॅटिकली हे पैसे 1,00,000 रुपये तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होतील. कुठल्याही प्रकारे कुठेही जाऊन कुठेही फॉर्म भरून कुणाच्याही मागे लागायची गरज नाही. या सगळ्यामध्ये आम्ही हेल्प करतोय बरं का. या नंबरला कॉल करा, प्रॉपर नॉलेज घ्या. जोपर्यंत गोष्टी शिकणार नाही तोपर्यंत मजा येणार नाही. आणि हे कॅल्क्युलेशन आपण कुठपर्यंत केलंय? 45 वर्षापर्यंत, राईट. आता आपण पुढे आलोय. कुठे आलोय? 20 वर्ष अजून पुढे. किती वाढणार आहे वय? 65. जग त्यावेळी आसपास रिटायर्ड होत असतं, पण तुम्ही 45लाच रिटायर्ड झालाय. सगळं काही मी निवांत. बरेच ऑप्शन आहेत तुमच्याकडे. काय काय करू शकता. तुम्हाला वाटलं की मला एखादा छोटासा बिझनेस करायचा आहे, नोकरी सोडून द्यायची आहे, सगळं काही मला निवांत करत राहायचं आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. बिनधास्त डिसिजन घ्या. 40 वर्षांनंतर, म्हणजे इथून 40 वर्ष म्हणतोय मी, 25 वय होतं तुमचं, तिथून आला पुढे 20 वर्ष इथं, तिथून पुढे आला इथं 20 वर्ष, 65 वय तुमचं झालेलं आहे. या 65व्या वर्षी शिल्लक रक्कम पण असेल. आश्चर्य वाटतंय ना? तुम्हाला काय वाटलं फक्त 1,00,000 इथं मिळणार आहेत? बिलकुल नाही. इथं तुमची जी शिल्लक रक्कम असणार आहे ती असणार आहे 11 कोटी रुपये. इमॅजिन करा, 11 कोटी रुपये. आता प्रश्न निर्माण होतो की सर 65 वय झालंय, 11 कोटी त्यावेळी घेऊन म्हातारपणी मी काय करू? काहीच प्रॉब्लेम नाही आहे. सिंपल लॉजिक लक्षात घ्या. 45व्या वर्षी रिटायरमेंट घेतली, 1.5 कोटी शिल्लक आहेत. 1-1 लाख रुपये घेताय ना महिन्याला, एन्जॉय करताय ना पैसे. आता तुम्हाला वाटलं वय झालं समजा तुमचं 50 वर्ष. 50 वर्ष म्हणजे इथून पुढे 5 वर्ष आलं. तुम्हाला वाटलं मला एक 5 लाखाची गरज आहे, विड्रॉल करून टाका त्यामधून. वय झालं 52. इथं तुम्हाला वाटतं एक 3 लाख रुपये पाहिजेत, विड्रॉ करा, मस्त फॉरेन ट्रिप करा, एन्जॉय करा, फिरून या. इथून अजून पुढे आलात, वय झालं 60. तुम्हाला वाटतं मला 10 लाख रुपये पाहिजेत, बिंदास्त काढा. कारण साईडला जो फोलिओ तुमचा आहे तो करोडोनी वाढत जाणार आहे. जी मी शिल्लक रक्कम इथं बोलतोय, ही जी शिल्लक रक्कम आहे ही अग्रेसिव्हली वाढत जाणार आहे. त्यावर तुमचा फोकस पाहिजे. जेवढा अग्रेसिव्हली तुम्ही हे सगळं करत जाल ना तेवढा तुमचा फायदा होणार आहे. पण गुंतवणूक करोडो रुपयांची आहे का? बिलकुल नाही. गुंतवणूक फक्त 10,000ची आहे. आता हा डायलॉग बिलकुल नको बरं का. 11 कोटी म्हातारपणी घेऊन काय करू? कमी होईल. इथं विड्रॉल जास्त घेत जा, जेणेकरून हे 11 कोटीच्या ऐवजी 5 कोटी, 7 कोटी, 6 कोटी शिल्लक राहतील. मग हा पण डायलॉग आता नको आहे की सर कुणाला देऊन जायचं आहे. हीच तर आपली पण चूक झाली. आजपर्यंत आपल्या पिढीची जी जडणघडण झाली ना, इथंच आपण चुकत गेलोय. जेवढा फॅमिलीला आपण मोठं करत जाऊ तेवढं तुमची लिगसी मोठी होत जाते. हाच विचार टाटा, बिर्ला, अदानी, अंबानींनी कधीच केलेला नाही. मागं फॅमिलीला देऊन मी काय करायचंय? नाही. तुम्ही आहात ना, तुम्हाला या गोष्टी एन्जॉय करायच्या आहेत. फायनान्शियल फ्रीडम आहे तुमच्याकडे. इमॅजिन करा, इथं 1.5 करोड रुपयांचा फोलिओ आहे. 50 लाख रुपये काढून मी बिझनेस चालू करू शकतोय, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. हेच पैसे मी वाढवत गेलो, इथं 2 झाले, 3 झाले, 4 कोटी झाले, 5 कोटी झाले, 1 करोड रुपये काढून मी कुठलाही व्यवसाय इझिली करू शकतो. कधीच प्रॉब्लेम येणार नाही. आणि जरी समजा तो व्यवसाय चालला नाही तरी सुद्धा इथं 11च्या ऐवजी 7-8 कोटी तरी शिल्लक असणारच आहेत. हे जे महिन्याला लाख रुपये मी काढतोय हे सुद्धा मी विड्रॉ करतच असणार आहे. हे सिंपल लॉजिक लक्षात ठेवा. आणि हे जे प्लॅनिंग आहे ना, यालाच म्हणतात प्रॉपर फायनान्शियल प्लॅनिंग. फक्त एक मी तुम्हाला सांगेन, जेव्हा जेव्हा कधी कधी मार्केट डाऊन दिसेल ना, यामध्ये लमसम ऍड करत जायचं. अनेक फॉर्म्युले आहेत, अनेक गोष्टी आहेत, गॅरंटेड रिटर्नवाले प्लॅन आहेत. फक्त माहिती घेणं गरजेचं आहे. तुम्हाला आमची मदत हवी असेल तर 100% तुम्ही या नंबरला कॉल करा. कोल्हापूरमध्ये ऑफिस आहे, व्हिजिट करायचं आहे, व्हिजिटही करू शकता आणि फोनवरून सुद्धा आपण बोलू शकतो. या व्हिडिओला लाईक करा, मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचवा. प्रत्येकाला कळायला पाहिजे म्युच्युअल फंड काय असतं, इन्व्हेस्टमेंट काय असते, ती कशी चालते. जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर डेफिनेटली तुम्ही इतरही लोकांमध्ये याचा इंटरेस्ट क्रिएट करू शकता. मॅक्सिमम लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याची जबाबदारी तुमची आणि लाईक शेअर करून चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करण्याची जबाबदारी तुमची. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.